नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आत्ता जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओचा विषय आहे की पायथागोरस थिअरम किंवा पायथागोरस ट्रायंगल म्हणजेच राईट हँड ट्रायंगल अँड सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन याचा काय संबंध आहे. रिसर्च इज ड्राइव्हन by some natural forces. The research is driven by some natural forces. म्हणजे काय की सर्वात ऑफिशियली मी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला सुरुवात जी आहे, रिसर्चला जी ऑफिशियली सुरुवात आहे ती इयत्ता 7वीमध्ये केली होती आणि ती सर्वप्रथम राईट हँड ट्रायंगल किंवा पायथागोरसच्या प्रमेयानुसार केली होती. 3 ते 5 वर्ष कंटिन्युअसली संशोधन केल्यानंतर त्यावेळी एक रिलेव्हंट रेफरन्स मटेरियल नसल्यामुळे त्याच्याविषयीचं संशोधन आहे ना ते थोडं मागं हटलं आणि माझं संशोधन आहे ना हे अल्बर्ट आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवर फोकस झालं आणि त्यानंतर पुन्हा ते न्यूटन्स लॉज ऑफ मोशनवर फोकस झालं. तर पायथागोरसच्या ट्रायंगलवर मी साधारण अनेक वर्ष संशोधन केल्यानंतर जे रिझल्ट्स पाहिजेत ना ते आले नाहीत. त्यामुळं मी तो रिसर्च थोडा मागे ठेवला आणि माझा रिसर्च जास्त हा अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणजे न्यूटनीय मेकॅनिक्स आणि अल्बर्ट आइन्स्टाईन मेकॅनिक्स याच्यावर थोडा फोकस झाला. आणि जेव्हा हे संशोधन कंप्लीट झालं म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी जेव्हा ह्या संशोधनाला पूर्णत्व आलं म्हणजे ॲक्च्युली ते संशोधन आत्ताचं कुठंतरी तसं बघायला गेलं तर सुरू झालेलं आहे पण ते पूर्णत्वाला आलं ज्याला ब्रेकिंग पॉईंट असं बोलतात. तर जेव्हा ते संशोधन पूर्णत्वास आलं त्यावेळी मला समजलं की पायथागोरस किंवा राईट अँगल ट्रायंगलचा आइन्स्टाईनच्या आणि न्यूटनच्या म्हणजे पायथागोरस ट्रायंगल जो आहे किंवा राईट अँगल ट्रायंगल आहे तो ॲक्च्युली टाईम ट्रायंगल आहे. हे त्यावेळी मला माहीत नव्हतं. जेव्हा मी संशोधनाला सुरुवात केली का नाही त्यावेळी ते मला माहीत नव्हतं आणि त्यानंतर अनेक वर्ष मी संशोधन करतोय परंतु पायथागोरसचं जे थिअरम आहे ते डेली मॅथमॅटिक्समध्ये यूज होतच राहतं. परंतु वयाच्या 12व्या वर्षी जो रिसर्च सुरू केला त्याचा ॲक्च्युली 42व्या वर्षी मला त्याचं रिझन समजलं मला की पायथागोरसचा ट्रायंगल आणि आइन्स्टाईन थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि न्यूटन्स मेकॅनिक्स याचा काय संबंध आहे हे मला वयाच्या 42व्या वर्ष समजलं. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव अर्थातच वाचकांना माहीत आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.